आणि हात पकडला लगे ड्रायव्हरनं कास लावली घेर टाकलेलं होतं राईट गाडी अशी पळवली फास्ट थोडं पुढे गेलं नाही तर त्यानं मला एक घोडा लावला मागणं लगेचच पुढे नेलं नाही की बुक्या चालूच केल्या मारायला मग ड्रायव्हर म्हणत होता की याला मारून टाकायचं जवळ याच्या हात तुटत नाहीत मनानं गळून पडत नाही तर सोडायचं नाही मग त्यांनी बुक्या मारतच चालले मला मग मी सोडा सोडा म्हणतच होतो त्यांना माझी दुश्मनी काय सगळं नाही म्हणत होतो मी पण त्यांनी काय ऐकलं नाही मग पुढे गेल्यावर एक जणांना खुरांची शपथ घातली त्याला लय मोठाही होईल नको म्हणून तरी बी मारतच होते मला मग त्या पुलावरनं फेकायची कोशिश केली पण त्या पुलावर ज्या भिंतीला धडकून मी तिथंच बेहोश पडलो मग पुलावरनं पडत होतो ते आतमध्येच पडलो परत आमच्या जावयानं मला पोरानं उचलून आणलं इकडं हॉटेलवर तरी मला काय कळालं नाही मग इथून दवाखान्यात नेलतं पण आज 2 दिवस झालं 3 दिवस झालं आम्ही इतकं पडलेलं असताना पोलीस प्रशासन कसलीच आमची दखल घ्या नाही 2 दिवस झालं बायको पोलीस स्टेशनला जाते केससाठी पण त्यांच्या मनाने लिहायला लागल्या जे घडलंय माझ्या सगळं मी स्वतः आता सांगायला मला जरा आता होश आले झाले भीती जी निर्माण झाली जरा बरं वाटायला लागले पण ते काय घ्या नाही आज अगर पोलीस शासनानं केस नाही घेतली मी आत्मदहनच करणार आहे आज मी तिथंच काय बी वतून घेऊन मारणार आहे कारण की असं रोज रोज धमक्या रोज रोज करण्यापेक्षा आता 24 दिवस डॉक्टर म्हणला की मुंग्या नाही गेल्या तर पूर्ण नसा तपसायला लागतात मग आपण स्वतःच होऊन असे थोडे हल्ले करून घेणार आहोत आज करंगुडी तुटली आज जीवच गेला असता तर स्वतः कोण टंड करते का जीव